आफ्रिकेला आणि त्यानं पोराचं नाव काय ठेवलंय पोरीचं अहिल्या नाव ठेवलंय काय करा आणि पोराचं श्रीहरी आपल्याकडे आहे का आपल्याकडे नाव ठेवायचा प्रॉब्लेम झालाय कधी कधी मी परवा बघितलंय का पोराचं नाव प्रकाश होतं माझ्यापेक्षा काळ होत ते मला आमुष्याला चमकत का काय नाव ठेवता नाही चांगले असं तुम्हाला तुकाराम तुकाराम तुम्ही टोळी चांगली आणली हो पण तिघ जणच आणले तर अजून एक आणाय पाहिजे होती म्हणजे मला उचलाय बरं नाही हाय तुमच्या गावचं चांगले तरुण पोरं तयार व्हायला लागले बरं झालं एकदम गोड काम आहे पोरं तयार झाले पाहिजे डंगर डोंगर कवर सांभाळायचे गावात हो फार मंत्री काय काढलं 20 मिनिटाच काय माणसं तर जुने जुने लय त्रास देतात बघा आमच्याकडे काल परवा दिवशी काकडा चांगला होता हे चाल नाही दिल्यामुळं काकडा बंद केला ते म्हणलं महाभंग त्यानं म्हणलं काकडाच बंद असं कुठं असतं का जुन्या माणसामध्ये मनात पाप असते पोरायच्या मनात पाप फ्रेश मेंदू असतो त्यांचा हे जुना मेंदू भ्रष्ट झालेला असतोय पुन्हा 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 तेच विचार दरिद्री विचार कधीतरी तुकोबराय म्हणतात नाही मी मला बोलत नाही तुकोबरायला त्या गावामध्ये लोकांनी काही बोलावं येड लागले म्हणा एक तर अभंग कोणीतरी लिहिलेला आहे तो माझ्या मायबापा बरे नाही केले पदरी बांधिले असं काही तुकोबराय तसे होते का पण प्रत्येक स्त्रीला असं वाटतं आणि कुणा कोणते तुकोबरायचं काय कुठल्याही स्त्रीला वाटतं मानवरा आता कुठलेही वजनदार असू द्या ते स्त्री कशी किंमत असते का पतीची ते डॉक्टर असं नाही कलेक्टर असं तिकडे ते म्हणते नका काय बोलू तुकोबरायची पत्नी म्हणायची तुकोबरायला तुम्ही वैकुंठाला जाणार आहेत म्हणतात ही बोबाडच बंद करा आता एवढे दिवस झालं तेवढं बंद झालं मी तुमचं सहन केलं पण तुम्ही वैकुंठाला निघाले ही काही पद्धत आहे तुकोबरायची अभंग आहे आम्ही वैकुंठवासी काय म्हणले असतील त्यांच्या घरातल्या गवास काही बोलू नका घरात खायला राहिलं नाही आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलले जे ऋषी बरं हे सगळं संत परंपरा आहे आता तुम्हाला माहिती का आता लोक म्हणजे संप्रदाय आमचा आहे मी अध्यक्ष उपाध्यक्ष आदिनाथ उमा तिथं नसतं झालं ते काय असतं आता आपल्याकडे काय असतं का मी म्हणतो लॉकडाऊन मध्ये माणसं 6-6 महिने असे ग बसून राहायचे 150 वर्ष इंग्रज होते त्यावेळेस शिकरण तर ठुले कोणी ज्यानं ठुले असतील त्यांना उपकार नाही केले का हे पाच पाचशे होत्या एवढे मुघलन एवढे निजामन एवढे सगळं उभा भारत देश मंदिरं पाडले तरी ग्रंथ ठुले किती उपकार आहे नाहीतर कसं झालं असतं हे काही घातले असते अभंग गाथा नसतं तर गाथा लिहिणारे गाथा तयार करणारे गाथा सांभाळणारे महत्वाचे आणि म्हणून इथून पुढं जन्म देणारे पण सांभाळणारे पण महत्वाचे उत्तमाची वृत्ती कीर्ती उदय मागे किंवा कीर्ती जर उत्तम उरवायची असेल तर त्याला मुलं तशी लागतात गीता भागवत अखंड चिंतन आणि दोन्ही मुलं आहेत मला वाटतं किशोर भवानी कल्याण तिथं काय
कारण भाऊ तर काय नाही मस्त गाव की सर्व तसंच आहे. टक्क्या डोळ्यात पाणी आलं लेकरात मोठे. बाबा आम्ही लई बाबांना सांभाळ 5 वर्ष. अहो एक दिवस कोणी सांभाळत नाही, तुम्ही 5 वर्ष सांभाळ. वडील नसो तुम्ही परवा मग 15वाडाच गेलाय. एक फ्लॅट उघडल्यावर तुम्ही मायबापाची अवस्था बघितली की ते मेलेले. युट्यूबला आहे बघा. जागेवरल्या जागेवर जिरून गेले, हाडच राहिले. काय अर्थ तशा. बहीण सुद्धा बहिणी समाधानी कशा नव्हत्यात माहिती, भाऊ चांगले लागते. बहिणी लय आनंद वाटतो. मला चिंता नाही म्हणतात बहिणी, माझा भाऊ आहे. आता मागच्या 2च आठवडे गेले, तुमचा एक भाऊ गेला बघा. आजीदादा गेले लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वहिनी आल्या, ती एक बरं झालं. म्हणजे तुम्हाला 1,500 भरपूर मिळणार.